10वीच्या मुलांची मराठीतच बोंब पाहायला मिळते। तब्बल 94,000हून अधिक विद्यार्थी मराठी विषयात अनुत्तीर्ण झाले। निकालाची ही धक्कादायक आकडेवारी सध्या समोर आली। संस्कृतचा निकाल 99%पेक्षा अधिक झाला, तर गुजराती भाषेचा निकाल 100% पाहायला मिळतो। राज्याची मातृभाषा असलेल्या मराठी विषयाबाबत चिंताजनक चित्र समोर आले। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी परीक्षेमध्ये प्रथम भाषा म्हणून मराठी घेणाऱ्या तब्बल 10,87,000 विद्यार्थ्यांपैकी 80,000हून अधिक विद्यार्थी मराठी भाषेत अनुत्तीर्ण झाले। द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठी निवडलेल्या विद्यार्थ्यांमधल्या नापासांची संख्या धरता मराठी विषयात एकूण 94,000पेक्षा जास्त विद्यार्थी अपयशी ठरले। दुसरीकडे संस्कृत आणि गुजराती सारख्या भाषांचा निकाल अत्यंत उच्च लागल्याने मराठी विषयाकडे विद्यार्थ्यांची वाढती अनास्था पुन्हा एकदा अधोरेखित होतीये। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, अतिशय धक्कादायक हा सगळा निकाल आहे, कारण आपली मातृभाषा मराठी आहे आणि मराठी विषयातच इतके विद्यार्थी नापास झालेत। या सगळ्यावर बोर्डाकडून काही उत्तर देण्यात आले का? त्यांनी काय अधिकची माहिती दिली? तर काही कारणामुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र ही अतिशय धक्कादायक अशीच बाब म्हणावी लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये मराठी विषयामध्ये इतके विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत। 10वीच्या या सगळ्या परीक्षेमध्ये मराठी विषयाकडेच दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळते आणि याबद्दलची आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, धक्कादायक असा हा निकाल म्हणावा लागेल, बोर्डाकडून काय अधिकची माहिती देण्यात आली का? कल्याणी, कसं आहे, मराठी ना आवडे सर्वांना हीच पुन्हा एकदा बाब अधोरेखित होते। राजकारण केलं मराठी भाषेवरती आणि यंदाच्या मागच्या 1-2 वर्षांमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला। मात्र शाळांपासून मराठीची बोंब आपल्याला पहिल्यापासूनच पाहायला मिळते। विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कल इंग्रजी आणि इतर माध्यमांकडे जास्त आहे। मात्र ही महाराष्ट्रामध्ये आणि मराठी भाषेमध्ये जवळपास 94,000 विद्यार्थी नापास होतात। ही बाब खरं तर चिंताजनक आणि शोकजनक आहे, कारण इतर भाषांचा जो निकाल बघितला तो अत्यंत चांगला आहे मराठीपेक्षा। त्याच्यामुळे मराठी भाषा ही जगवण्यासाठी जसे राजकारणी धडपडत आहेत, तसं शिक्षकांनी धडपडण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी मराठी भाषा आपली करणं हे फार गरजेचं आणि यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना आपली मातृभाषा कशी चांगली आहे, आपल्या मातृभाषेत शिक्षण कसं चांगलं आहे हे सांगणं फार महत्वाचं आहे। कारण शिक्षण पहिलं बाळकडू भाषेचं हे आईकडून मिळतं पाल्याला, त्याच्यामुळे पाल्याने तेच बाळकडू पुन्हा शाळेमध्ये जाऊन शिक्षकांकडनं घ्यावं, ही त्याची वृत्ती वाढवली पाहिजे। कारण जर मराठीमध्येच जर आपण नापास होत असतो, त्याचं आकलन पुढे होणार कसं, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। नक्कीच प्रीतम, त्यामुळे अतिशय त्रासदायक अशीच ही बातमी आहे। त्यामुळे पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यावं आणि जर आपण मातृभाषेमध्ये विद्यार्थी नापास होत असेल तर ही चिंता वाढवणारीच बातमी आहे। धन्यवाद प्रीतम माहितीसाठी।